नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. पॅरिसमध्ये झालेल्या हल्ल्यानं जग हादरलं आहे. खरं तर हे व्यंगचित्रांचं साप्ताहिक, पण व्यंगचित्रांच्या साप्ताहिकावर हल्ला झाला आणि त्यामुळे अवघं जग हादरलेलं. ही घटना केवळ फ्रान्सच्या अनुषंगानं महत्त्वाची नाही, एकूणच जगाच्या अनुषंगानं ही घटना अतिशय महत्त्वाची आहे. आणि म्हणून जेव्हा यातल्या काही व्यंगचित्रांनी मूलतत्ववादी दुखावलेले आहेत, त्यामुळे अशा प्रकारची एकूण गोष्ट करायची कशाला. खरं म्हणजे जर या प्रकारच्या अशा प्रकारची व्यंगचित्र जर प्रसिद्ध केली नसती तर चाललं नसतं का, अशा प्रकारची सुद्धा एक चर्चा केली आहे. त्यातल्या काही व्यंगचित्रांनी मूलतत्ववादी दुखावले, हा अवमान करण्याचं कारण काय होतं, अशा प्रकारे सुद्धा एक चर्चा सातत्यानं झालेली आहे. पण मला असं वाटतं की मुळामध्ये हे सगळं जरी असलं तरी सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो असा की विरोधी विचार दडपून टाकण्याचा हा जो प्रयत्न सुरू आहे त्याचं काय करायचं. मला एकूणच या संदर्भामध्ये दोन अनुषंग आणि दोन मुद्द्यांसंदर्भात ही चर्चा करायची आहे. सगळ्यात पहिला संदर्भ जो आहे या चर्चेचा तो असा असणार आहे की व्यंगचित्रांच्या अनुषंगानं ही सगळी चर्चा झालेली आहे. आपल्याकडे उपहासाचं एकूण महत्त्वच आपल्याला समजलेलं नाही आहे. उपहास म्हणजे काय, व्यंगचित्र म्हणजे काय, त्याचा एकूण अर्थ काय, आशय काय, हे आपल्याला समजलेलं नाही आहे. त्यामुळे या अंगानं मला पहिली चर्चा प्रामुख्याने करायची आहे. दुसरा मुद्दा जो आहे तो या सगळ्या संदर्भामध्ये की जगात सध्या ज्या काही घटना सुरू आहेत, म्हणजे फ्रान्समध्ये जे घडलेलं आहे त्याच प्रकारच्या घटना आणखी जगभर सगळीकडे सुरू आहेत. आपण असं बघतो आहोत की जगभर सगळीकडे या प्रकारच्या घटना सुरू असताना आता प्रामुख्याने विचार असा करावा लागणार आहे की खरोखरच जगाचं नवं आकलन करण्याचा प्रयत्न आपल्याला करणं अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आहे का, तर तो अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. पण केवळ तोच मुद्दा नाही आहे. माझ्या लेखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर आता दोन संदर्भामध्ये मला चर्चा करायची आहे. एक म्हणजे उपहास हे कुठल्या प्रकारचं साधन असू शकतं, उपहास हा महत्त्वाचा कसा आहे, व्यंगचित्रांकडे कशा प्रकारे बघायला पाहिजे, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण ज्या साप्ताहिकावर हल्ला झाला फ्रान्समध्ये, पॅरिसमध्ये, त्या साप्ताहिकाच्या संपादकांची भूमिका अशी होती की लाफ्टर इज द अल्टिमेट वेपन. जेव्हा एक्स्ट्रीमिझम किंवा दहशतवाद वाढतो तेव्हा हसणं, लाफ्टर, उपहास हा खऱ्या अर्थानं तुमचं एक महत्त्वाचं हत्यार असतं, साधन असतं. अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. मग हे साधन कुठल्या प्रकारचं आहे असा मुद्दा चर्चेमध्ये आला पाहिजे. आणि आज सुदैवानं आपल्यासोबत दोन व्यंगचित्रकार या चर्चेमध्ये आहेत. शिद फडणीस हे व्यंगचित्रकार आहेत आणि ते पुण्यातून आपल्यासोबत असणार आहेत. त्याचप्रमाणे विकास सबनीस हे व्यंगचित्रकार आपल्यासोबत परळमधून असणार आहेत. गजू तायडे हे अतिशय महत्त्वाचे व्यंगचित्रकार आहेत. ते केवळ व्यंगचित्रकार नाही आहेत तर ते विनोदी लेखक आहेत, विनोदी स्तंभलेखक आहेत. टेलिव्हिजन मालिका असोत किंवा स्तंभलेखन असो, अतिशय चांगल्या प्रकारचे विनोदी लेखन गजू तायडे करत असतात. त्यामुळे गजू तायडे आपल्यासोबत असणार आहेत. हे तीन अतिशय महत्त्वाचे व्यंगचित्रकार, विनोदकार आणि उपहासच ज्यांचं साधन आहे, शस्त्र आहे, अशा प्रकारचे तीन कलावंत आज आपल्यासोबत आहेत. अगदी त्याचप्रमाणे पुढचा जो मुद्दा आहे तो आहे जगाच्या आकलनाचा. आणि जगाचं आकलन करून घेण्यासाठी की नक्की सध्या हे जे ध्रुवीकरण सुरू आहे जातीय किंवा धार्मिक अनुषंगानं, सॅम्युअल हंटिंग्टन असं म्हणाला होता त्याच्या क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन या पुस्तकामध्ये की एकूणच वेगळ्या प्रकारची एक संस्कृती आता येणार आहे आणि आगामी काळातला सांस्कृतिक संघर्ष हा पूर्णपणे वेगळा असणार आहे, त्याचं स्वरूप बदलणार आहे. त्यामुळे ही चर्चा जी करायची आहे त्याच्यासाठी माझ्या समवेत आहेत डॉक्टर श्रीकांत परांजपे. डॉक्टर श्रीकांत परांजपे हे आंतरराष्ट्रीय अभ्यासाचे, राजकारणाचे अतिशय प्रख्यात असे विश्लेषक आहेत. ते असणार आहेत माझ्यासोबत. त्याचप्रमाणे स्टुडिओमध्ये माझ्यासोबत डॉक्टर रोहन चौधरी आहेत. डॉक्टर रोहन चौधरी हे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे प्राध्यापक आहेत आणि त्याच विषयामध्ये संशोधन करत आहेत. त्याचप्रमाणे चंद्रशेखर नेनेसुद्धा माझ्यासोबत आहेत. ते परळमध्ये असणार आहेत. हे तीन महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक ही सगळी चर्चा करणार आहेत. आणि त्याचप्रमाणे आज अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर की जे JNU स्कॉलर आहेत. डॉक्टर शैलेंद्र देवळाणकरसुद्धा या चर्चेमध्ये लवकरच सहभागी होणार आहेत फोनवरून. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते की दोन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे, आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारे पत्रकार, एक आहेत वैजू नरवणे जे BBC पॅरिसमध्ये काम करतात, ते आता पॅरिसमध्येच आहेत, ते आपल्यासोबत असणार आहेत. त्याचप्रमाणे जय देशमुख आत्ता आहेत कैरोमध्ये, पण जय देशमुखांनी पॅरिसमध्ये दीर्घकाळ काम केलेलं आहे. अशा सगळ्या मान्यवरांच्या समवेत आपल्याला ही चर्चा पुढे न्यायची आहे. आणि प्रामुख्याने मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दोन संदर्भात ही चर्चा आपल्याला करायची आहे. एक म्हणजे व्यंगचित्रांचं महत्त्व काय असतं,
व्यंगचित्र कशा प्रकारे बघितली पाहिजेत. उपहास हा जेव्हा मुद्दा येतो, म्हणजे असं म्हटलं जातं की हिटलरसुद्धा कोणाला घाबरला नाही, पण डेव्हिड लो नावाच्या व्यंगचित्रकाराला हिटलर घाबरत असे, कारण त्याला असं वाटायचं की अशा प्रकारची एक रेषासुद्धा माझी सगळी दहशत आणि माझी सगळी भीती संपवून टाकेल. त्यामुळे त्याला असं वाटायचं की बाकी कोणी चालेल, पण हा व्यंगचित्रकार नको. हे भय व्यंगचित्रांचं का असतं, उपहासामध्ये एवढी ताकद का आहे, एवढी शक्ती का आहे, या सगळ्या अंगाने ही चर्चा आपल्याला करायची आहे. आणि सुरुवातीला मी जातोय रोहन चौधरी यांच्याकडे. रोहन चौधरी, काल आज 2 दिवस या सगळ्या स्वरूपाची चर्चा सुरू आहे. व्यंगचित्रांच्या अनुषंगानं काय ते बघण्यासाठी मी व्यंगचित्रकारांकडं जाणारच आहे. पण मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी तुमच्यासोबत शेअर करायची आहे किंवा तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायची आहे, एक म्हणजे जगभर सध्या सगळीकडे अशा प्रकारच्या घटना सुरू आहेत. म्हणजे एकीकडे जागतिकीकरणानंतर खुलेपणा आलेला आहे, ओपननेस आलेला आहे, आणि तो आलेलाच असतानासुद्धा दुसरीकडे मात्र एक मोठी धर्मांधता निर्माण झालेली आहे. हा एक भाग आहे. दुसरा मुद्दा म्हणजे धार्मिक पोलरायझेशन, कम्युनल पोलरायझेशन सगळीकडे सुरू आहे. फ्रान्ससारखा अतिशय प्रगत आणि पुरोगामी असा देश, त्या देशामध्ये या प्रकारची घटना घडलेली आहे. आणि फ्रान्स हे केवळ एक्सेप्शन आहे की ही केस स्टडी आहे? तुम्ही एकूण फ्रान्समध्ये जे काही चाललेलं आहे, जे काही घडतं आहे, त्याकडे कसं बघता आहात? फ्रान्समध्ये ज्या पद्धतीनं हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचं प्रथमतः मी तीव्र शब्दात निंदा करतो. आणि ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय राजकारण 1991 नंतर बदललेलं आहे आणि इंट्रास्टेटमध्ये झालेलं आहे, त्या पद्धतीनं आपल्याला असं समजून घेता येईल की हे फक्त एका 2 राज्यांमधला नाही आहे, तर 2 आयडियॉलॉजीमधला हा वाद आहे. ज्याप्रमाणे आपण मगाशी उल्लेख केला, सॅम्युअल हंटिंग्टनचं हेच आर्ग्युमेंट आहे की इथून पुढे हा हल्ला हा 2 आयडियॉलॉजिकली किंवा इकॉनॉमिक संघर्षाचा नसून तो हा 2 संघर्षातला तो हल्ला आहे. आणि त्यामुळे त्याच्याकडे बघताना आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या चौकटीतून बघावं लागेल. फ्रान्समध्ये हल्ला होण्याचं दुर्दैव असं की फ्रान्स असो, न्यूयॉर्क असो, मुंबई असो, अन्य कोणतेही या पद्धतीचे मल्टीपॉलिटिकल कंट्रीज असो, स्टेट्स असो, ह्याच्यामध्ये अत्यंत प्रमाणात लोकशाहीच्या ज्या आत्ताच्या मूल्यांचा आपण अभ्यास करतो, त्या मूल्यांना ठेच पोचवणारी ही घटना असते. आणि त्यातलं मला तुमचं लक्ष एका गोष्टीकडे वेधायचं आहे, ते म्हणजे अमेरिकेचा जगभरात चाललेला इंटरफेरन्स. थोड्या 3च वर्षापूर्वी आपल्याला माहिती आहे, अमेरिकेनं लोकशाहीच्या नावाखाली वेस्ट एशियामध्ये जो काही धुमाकूळ घातलेला आहे, त्या धुमाकूळाचा प्रतिक्रिया म्हणून मोस्ट ऑफ दी अरब राष्ट्र आणि त्यातून निर्माण होणारा इस्लामिक फंडामेंटलिझम हा ह्या गोष्टींकडे प्रतिक्रियाच्या रूपात बघत आहे. त्या पद्धतीनं दुसरं की ह्या ग्लोबलायझेशनच्या जगात इमायग्रेशनमुळे जी इन्सिक्युरिटी निर्माण होते, आता फ्रान्स हा इमायग्रेशनच्या फार मोठ्या प्रमाणात शिकार होत असून अल्जेरिया, नॉर्थ अरब, या सगळ्या नॉर्थ आफ्रिका आणि अरब या देशातला जो काही स्थलांतरित वर्ग आहे त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांच्या गव्हर्नमेंट पॉलिसीमध्ये त्याचा उल्लेख आहे. त्यामुळे हा हल्ला फक्त एक निमित्त असून तो गव्हर्नमेंटचा रोष आहे असं मला वाटतं. खरं म्हणजे आता आंतरराष्ट्रीय संदर्भामध्ये ही चर्चा आपल्याला पुढे न्यायची आहेच, पण मला महत्त्वाचं असं वाटतं की एकूण व्यंगचित्रांच्या अनुषंगाने जे आपण मगाशी बोलत होतो, विकास सबनीस आता आपल्यासोबत आहेत. विकास सबनीस हे अतिशय ख्यातनाम असे व्यंगचित्रकार आहेत, मराठीतले महत्त्वाचे व्यंगचित्रकार आहेत. विकास सबनीस, हे सगळं आपण बघत आहोत की मुळामध्ये एखादा लेख लिहिला गेल्यानंतर कदाचित लोकांना समजतो, पण व्यंगचित्रांबद्दल मात्र अद्यापही तेवढी समज निर्माण झालेली नाही आहे. तुम्ही अतिशय चांगले महत्त्वाचे व्यंगचित्रकार आहात. तुम्ही एकूण या घटनेकडे कसं बघता आणि व्यंगचित्रकार म्हणून व्यंगचित्रांकडे, व्यंगचित्रांच्या सामर्थ्याकडे तुम्ही कसं बघता? सर्वप्रथम व्यंगचित्र कलेची आजची परिस्थिती देशातली याच्याविषयी मला बोलायला आवडेल. टाइम्स ऑफ इंडियात एकेकाळी पान 1 वर येणारं कार्टून कुठे गेलं याचं उत्तर मी अजूनही शोधायचा प्रयत्न करतोय. ते मला मिळालं नाही. कदाचित त्याचं एक कारण असं असू शकतं की व्यंगचित्रकाराला असामान्य महत्त्व मिळते आणि ते कदाचित काही लोकांना आवडत नसावं, असं एक माझं ऑब्झर्वेशन आहे. तर ते कार्टून गायब होता कामा नये, त्याची पोझिशन फ्रंट पेजलाच पाहिजे. कार्टून किती महत्त्वाचं आहे ते या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केलेले आहे. कार्टुनिस्टला केवढी मोठी किंमत मोजावी लागली तेही पुन्हा या निमित्ताने अधोरेखित झालेलं आहे. आणि
1000 शब्दात जे सांगता येत नाही ते काही रेषांमध्ये मोजक्या रेषा आणि मोजके शब्द वापरून आपण ते सांगू शकतो, मांडू शकतो आणि अधिक प्रभावीपणे, थोडक्यात म्हणजे रेषेच्या माध्यमातून साकार केलेला, शब्दांच्या सहकार्याने मांडलेला अशा प्रकारचा तो अग्रलेख असतो. आणि अग्रलेखाचा अर्थच अग्रभागी जो आहे तो अग्रलेख. मग व्यंगचित्र अग्रभागी का असू नये याचा मी शोध घेतोय. तर मला एक असं आढळलं की खास करून भारतात हा प्रकार फार चुकीच्या पद्धतीचा पायंडा पडलाय की कार्टूनचं पान एकचं स्थान कुठेतरी नगण्य ठिकाणी टाकणं. का होतंय मला माहित नाही, त्याचा खोलात जाण्याचा मी प्रयत्नही करणार नाही. पण या निमित्ताने जगभरात व्यंगचित्रकलेला किती मोठं प्राधान्य मिळतं आणि त्याची किती नोंद घेतली जाते ते या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आले. आणि मला वाटतं या घटनेची सकारात्मक बाजू ही आहे. निगेटिव्ह गोष्टी झाल्या त्याबद्दल मी बोलणार नाही, कारण ते दिवसभर बोललं गेलंय अनेकांकडून. पण सकारात्मक बाजू अशी आहे की व्यंगचित्र कला ही किती प्रभावी आहे आणि किती जबरदस्त पॉवर असू शकते त्यात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. आणि मला वाटतं भारतातल्या संपादकांनी सुद्धा या गोष्टीची नोंद घेण्याची गरज आहे की कार्टुनिस्टला प्राधान्याने त्यांनी स्थान द्यायला पाहिजे. पुन्हा एकदा तो जमाना आला पाहिजे. टाइम्स ऑफ इंडियात फ्रंट पेजला कार्टून आर के लक्ष्मणचं, फ्री प्रेस जर्नलला पहिल्या पानावर कार्टून बाळासाहेब ठाकरेंचं, लोकसत्ता आणि अन्य पेपरमध्ये माझं सकाळलाही कार्टून यायचं फ्रंट पेजला. कदाचित काही कारणं असू शकतील, पण ते स्थान त्यांनी त्या ठिकाणी ठेवलं तर अधिक चांगल्या पद्धतीने लोकांना आस्वाद घेता येईल. आणि तो जो काय अग्रलेखाचा भाग आहे, अग्रलेख जो अग्रभागी असतो, तसाच कार्टून अग्रस्थानी आलं तर लोकांना त्याचा आनंद अधिक चांगल्या पद्धतीने घेता येईल, असं एक व्यंगचित्रकार म्हणून मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं. अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडताय. गजू तायडे तुमच्या शेजारी आहेत. गजू तायडे, तुम्ही स्वतः स्तंभलेखक आहात, विनोदी लेखन करता, त्याशिवाय तुम्ही कॉमिक्स करता किंवा व्यंगचित्रसुद्धा साकारता. एक मला सांगा की आपल्याकडे उपहासाच्या अनुषंगानं एकूण एक समज जी विकसित व्हायला पाहिजे ती विकसित झालेली नाही का? काय नक्की तुम्ही कसं बघता आहात? नाही. ही उपजत समज निर्माण व्हायला हवी, पण होतं असं की तुमच्या विचारांवर, बुद्धीवर जेव्हा मूलतत्ववादाची पुट चढतात, थर चढतात, त्याखाली ती समज साकळून जाते. हे एक. त्यानंतर अजूनही व्यंगचित्र आणि हास्यचित्र यातला फरक लोकांना कळत नाही. जे हसवतं ते हास्यचित्र असेल, पण ते व्यंगचित्र असेलच असं नाही. व्यंगचित्रात उपहास, उपरोध, परिहास किंवा सॅटायर हे खूप महत्वाचं असतं. हसवणं हे त्याचं बाय प्रॉडक्ट आहे असं मला वाटतं. त्यांना टिप्पणी करावी, त्यांना पिंच करावं, हा प्रमुख हेतू व्यंगचित्राचा किंवा कुठल्याही सॅटायरिकल लिखाणाचा असावा. आणि सॅटायरच हरवत चालली आहे. व्यंगचित्रांचं काय घेऊन बसला? म्हणजे एका महत्वाच्या वृत्तपत्राला दर रविवारी जाहिरात द्यावी लागते, अरे बाबांनो विनोदी कथा पाठवा, विनोदी कथा पाठवा. विनोद आणि विशेषतः उपहास हा हरवत चाललेला आहे. खरं आहे, अगदी लहानपणापासून हे होतंय. म्हणजे लहान मुलांसाठीची कॉमिक स्ट्रीप म्हणजे काहीतरी उगीच चंगू मंगू छाप स्लॅपस्टिक कॉमेडी करणं, असाच व्यंगचित्रकारांमध्ये किंवा वाचकांमध्ये एक समज निर्माण झालेला आहे. हा समज दूर करावा, कारण आपण लहान मुलांना खूप अंडर एस्टिमेट करतो. ती एवढी अप्रगल्भ नसतात, त्यांना सॅटायर कळते. फक्त ती त्या सॅटायर त्यांच्या हाती पडते का वृत्तपत्रांमधून? म्हणून ही जी मुलं 24 तास कार्टून नेटवर्कला म्हणा किंवा पोगोला म्हणा खेळलेली असतात, त्या स्लॅपस्टिकला ती अगदी चिकटून डोळे लावून बसलेली असतात. त्यांच्या पुढ्यात जर आम्ही काही असं सकस वाढणार नसू तर परिस्थिती अशीच राहणार. पण निदान व्यंगचित्रकारांनी आपापल्या परीनं हे मुलांच्या लहानपणापासूनच सॅटायर त्यांना द्यावी, असं माझं एक मत आहे.